धन्यवाद. माझे मित्र बाबा मोंडकर, माझे मित्र नकुल पार्सेकर, माझे मित्र सतीश पाटणकर, आमच्या भगिनी लीलाताई लाड आणि इतर सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं. So let me also welcome Mr. Venkatesh Patrayathayan for this program and all his colleagues. Mr. Venkatesh, I'll speak to you a little later in English, but let me first speak in Marathi. I will just speak some points relevant to what you mentioned very interestingly. I will just suggest you something which we can work together. Thank you, sir. So, सर्वप्रथम या महासंघाच्या सर्व महामानवांना मी धन्यवाद देतो. त्यांनी हे महासंघ निर्माण केला. आपल्या कोकणातली एक अडचण अशी आहे की आपण संघवृत्तीने काम करत नाही. कोकणी माणूस, प्रत्येक माणूस हा व्यक्तिशः अत्यंत कर्तबगार असतो. तो आपल्या जीवनामध्ये नवीन नवीन आपल्या काम करणाऱ्या क्षेत्रामध्ये उंची गाठत असतो. तो एकत्र येऊन काम करायचं म्हटलं की कुठेतरी अडचण येते. तुका काय कळता प्रवृत्ती आपल्याकडे माका शिकवतोय, इथून सुरुवात होते. आणि मग माका सगळंच माहिती आहे म्हणण्या पुढे आमच्या तिला ते सांगतील की त्या नवीन सून घरी लग्न करून येते, तर सासू म्हणते मी तुला शिकवते. तिथे मला सगळं माहिती आहे. ठीक आहे, चपाती कर. चपाती कालवायचं पीठ तेही कल्पना नसल्यामुळे मग शेवटी चपाती आणि हिलत मानून घ्यायचं, कारण आता नवीनच सून आले म्हणून आपण ती खातो. मला सगळं कळतं ही आपल्याकडची असणारी सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे आपण एकत्र काम करत नाही. महासंघामध्ये म्हणून सगळे महामानव आहेत, कारण एकत्र येऊन संघवृत्तीने काम करण्यासाठीच्या ह्या संस्थेची स्थापना झाली आणि त्याबद्दल माझे मित्र बाबा मोंडकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणखी एक चांगली गोष्ट आहे की बाबा मोंडकर, नकुल पार्सेकर ही मंडळी जिल्ह्यामध्ये सक्रिय आहेत, बरेच वर्षापासून काम करत आहेत. सतीश पाटणकर यांनी अतिशय चांगलं काम आपल्या कारकिर्दीमध्ये केलं. माजी मुख्यमंत्र्यांचे ते माहिती अधिकारी देखील होते, पण अत्यंत सत्शील प्रवृत्तीचा चांगला अधिकारी म्हणून त्यांची ओळख संपूर्ण राज्याला आहे. ते आता काय झालं, रिटायर्ड झाले, पण टायर्ड झालेले नाहीत, रिटायर्ड झाले फक्त. आणि त्यांनी येऊन आपल्या एवढ्या वर्षाच्या मिळालेल्या ज्ञानाचा वापर आता जिल्ह्याच्या विकासासाठी करायचं ठरवलं. त्यांच्या पत्नी एक चांगलं रेस्टॉरंट चालवतात. मी त्यांना काही दिवसापूर्वी म्हटलं की त्यांच्या हातचं जेवण मला पण खायला आवडेल, मी कधी ते येतो आता पुढचं आलो की. नकुल लक्षात ठेवा की त्यांच्याचकडे आपण जेवायला जाऊ, तर नकुल आपल्याच घरी घेऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्या भगिनी लीलाताई लाड ह्या देखील आपल्या कारकिर्दीमध्ये, आपल्या करिअरमध्ये she has acquired knowledge professionally in the field of how tourism should be administered, because tourism also needs administration. There are players who play cricket, but there are people who administer cricket. The administration of a particular activity is also equally important as much as playing that activity, working in that activity, practicing that activity. So she has retired. I think you are retired now, Hilatai. So she has also knowledge, experience. Now this is a very good teamwork, that there are not so old people who are working in the field, like Baba Monkar, who is young, and they want to work in the field. They have vigor, they have drive, initiative. But now they will be also supported by people, experienced people. Mr. Patankar or Mrs. Lad,
people like that will support them in experience. So this will be a very good amalgam of drive and experience, knowledge and initiative. Both will work together, and then they will be able to promote tourism in the district. So I want to congratulate all of them and welcome them for this very important initiative. As I just been explained, today's program is to launch a website. It is very necessary. There's no way nowadays you'll be surprised. All over the tourist select the destination, select the mode of transportation, whether flight or train or road, whatever mode of transportation, place to stay, whether it's a hotel or a motel, whether it's a hostel or a homestay, they select all that only using technology. So nowadays, the role of technology is paramount to promote tourism in the world. In fact, best of the hotels in the world, they also rely on these such websites, whether it's Expedia or websites like that, which actually provide them the support even to the large chains of hotels. So this is a very good initiative, and I really appreciate it for doing this. Then you are 50 भाषांमध्ये या वेबसाईटचं आज लोकार्पण होत आहे. 50 भाषा. खरं म्हणजे पर्यटनाला भाषेची गरज नाही. आपण डोळ्यांनी पाहतो, मनाने अनुभवतो आणि आत्म्याने आनंद मिळणारा आनंद आपण आपल्यामध्ये साठवतो. पर्यटन ही अशी एक गोष्ट आहे की ज्यासाठी खरं म्हणजे भाषेची गरज नाही. आता डोंगर पाहायचा आहे, डोंगर हा निसर्गाने निर्माण केलेली गोष्ट आहे. समुद्र किनारे आपल्याकडे असणारे सुंदर समुद्र किनारे, ह्याची ओळख डोळ्यांमार्फत आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना होते. पण किनाऱ्या पण पोहोचण्यासाठी भाषा हवी. लोकांना कळणार कसं? एवढे सुंदर किनारे पाहिल्याशिवाय कळणार, पाहिल्यानंतर कळेल, ते पाहण्यासाठी आले तर कळेल ना. आणि म्हणून आजचा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. टू अट्रॅक्ट टुरिस्ट टू दिस डेस्टिनेशन्स which are so attractive, and therefore it's a very important initiative, and I want to congratulate once again all those who thought about it. A lot of effort must have gone into it. Translating into 50 languages is not an easy task, so it's a very mammoth effort, and I would really want to congratulate all those who have made it possible. A few things. As Baba Monkar was बाबा तुम्ही सांगत होता तेव्हा खरी गोष्ट. 1996 मी पहिल्यांदी तुमच्या सर्वांच्या कृपेने कोकणातून खासदार म्हणून निवडून आलो, आणि त्याच वर्षी त्याला कदाचित जाहीर व्हायला 97 साल तुम्ही म्हटल्याप्रमाणे, पण मला आठवतं ते 96 सालीच देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यासाठी आपण यशस्वी झालो. So first step was to declare it. There was another step necessary. It has been declared as a tourism district, but how will you develop? So tourism also needs infrastructure. The tourist will come only when there is infrastructure. Tour operators can operate, but there is a need for infrastructure. So रस्त्याची गरज होती. त्याला जगमोहन म्हणून एक अतिशय, आता दुर्दैवाने त्यांचं हल्लीच काही दिवसापूर्वी निधन झालं. ते देशाचे पर्यटन मंत्री होते अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये, आणि मी पण मंत्री होतो. अटल बिहारी वाजपेयींनी 3दा शपथ घेतली पंतप्रधान म्हणून, आणि 3 वेळा त्यांच्यावर शपथ घेणाऱ्यामध्ये 3घच जण होते, मी, मुरलीधर जोशी आणि राम जेठमलानी. सुषमा स्वराज, अरुण जेटली 3 वेळेला शपथ घेण्यामध्ये नव्हत्या. अडवाणीची पहिल्या वेळा नव्हते, नंतर होते. जॉर्ज फर्नांडिस पहिल्यांदा नव्हते, नंतर होते. अरुण जेटली पहिल्यांदा नव्हते, नंतर आले.
प्रमोद महाजन पहिल्यांदा, जसवंत सिंग पहिल्यांदा होते, दुसऱ्या वेळा नव्हते कारण ते निवडणूक हरले होते. एनिवे हा निराळा विषय. जगमोहन आपल्याकडे मंत्री होते, माझे चांगले मित्र, अतिशय चांगले मित्र. त्यांना मी सांगितल्यानंतर फर्स्ट टाइम फॉर टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर मनी वॉज गिवन टू सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट. आणि त्यामधूनच आपण आता पाहिलं असेल कसाल टू मालवण, पूर्वी रस्ते अरुंद होते. बाबा तुम्ही मालवणलाच राहता ना बाबा, तुम्ही लहान असणार, 25 वर्षापूर्वी कसाल आणि मालवणचा रस्ता जवळजवळ एक वाहन जाईल एवढाच लहानसा होता. तर रुंदीकरण, अशा अनेक गोष्टी. आणि अर्थात ते कुठच्या करायच्या त्याची स्थानिक प्रशासनावर जबाबदारी होती, काय करायचं, पैसा कसा वापरायचा. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे आपल्याकडे आले. त्याचप्रमाणे कल्चर हे देखील त्यांच्याच काही डिपार्टमेंट होतं त्यावेळेला. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ऐतिहासिक पर्यटन स्थळाच्या पुनर्जीवन म्हणताना पण आता चांगलं मेंटेन करण्यात यावं, त्याची डागडुजी करण्यात यावी म्हणून देखील पैसे पहिल्यांदाच आले होते. आणि म्हणून पर्यटन इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आता पर्यटक येणार कसे? इन्फ्रास्ट्रक्चर झालं तरी पण आले तर पाहिजेत. दे नीड मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. कोकण रेल्वेला पहिल्यांदाच आपण पर्यटनाशी जोडलं. मी रेल्वे मंत्री झाल्यानंतर 2014ला कोकण रेल्वे पहिल्यांदाच कोकणातून धावते इथपर्यंतच कोकण रेल्वेची आणि कोकणी माणसाचा संबंध होता. पण कोकणी माणसाची भावनिक संबंध कोकण रेल्वेचा जोडला गेला नव्हता. हे काम त्या मंत्री झाल्यानंतर मी सदैव करून ते केलं. आज देखील, अँड मिस्टर व्यंकटेश विल टॉक अबाउट दॅट, वी कॅन इन्व्हॉल्व कोकण रेल्वे मोर इन टू दिस. आय विल कम टू इट लिटल लेटर when we can discuss separately one day about areas of convergence in your ministry as well as in other arms of the government, which I will be responsible for bringing them together. पण रेल्वे झाली मी रेल्वे होती, पण त्याला आणखीन आपण निळ्या दृष्टीने त्यांची पाहण्याची भूमिका बदलली. एअरपोर्ट, पर्यटन येण्यासाठी हवाई सेवा पण हवी. मी सुदैवाने नागरी वाहतूक मंत्री झाल्यानंतर एअरपोर्ट कधी मला वाटतं टेक ऑफ झालाच नसता. मी त्याला खरं त्याचं उद्घाटन पण झालंय. देवेंद्र फडणवीस आणि मी येऊन उद्घाटन केलं होतं. आताच्या राज्य सरकारने, मी त्या राजकीय विषय नाही, ते लवकरात करण्याची गरज आहे, ठीक आहे, तो विषय आपण पाहू. पण आज एअरपोर्ट तयार आहे. मी स्वतः एअरपोर्ट चालतं की नाही बघण्यासाठी मी स्वतः विमान घेऊन तिथून दिल्लीला गेलो होतो. आता तुम्हाला माहिती आहे DGCA जे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन never allow a flight to be taken off, and particularly of a minister, their own minister, if it is not safe. So I said I want to take off. So they had to make everything possible. So it was there. त्यामुळे आज एअरपोर्ट तयार आहे. आज या बंदरी वाहतूकसाठी देखील मी प्रयत्नशील आहे. आणि बाबा, मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या सूचना मला द्या. विल स्टार्ट. आणि निलाजी, तुम्ही आता कुठे राहता? कोकणातच राहता ना? त्यामुळे तुम्ही पण चांगल्या कल्पना, तुमचं म्यूट आहे पण ठीक आहे, पण नक्की यांच्या बरोबर काम करीन. नाही, तुम्ही सांगा, म्हणजे आता काय केलं पाहिजे एवढंच सांगायचं मला. त्याच्या पुढे कसं करायचं हे माझी जबाबदारी, पण तुम्ही मला सूचना करत राहा, आपण एक काम करूया. सो ती देखील केलं. आता त्यामुळे विषयाला सुरुवात होईल. मला आठवतं, मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्याच दिवसांनी करोना गेलं नाही, पण त्यावेळेला थोडीशी लाट कमी होती. त्याला मी मोठा विस्तृत दौरा केला होता. त्यावेळेला कोकणात सिंधुदुर्गात पण आलो, रत्नागिरीला. तर रत्नागिरीला मी सर्व पर्यटन व्यवसायातली मंडळी, कोकण रेल्वे, MID, सगळ्या सरकारी यंत्रणा, त्यांची एक एकत्रित बैठक घेतली होती. आपण अशा तऱ्हेच्या एकत्रित बैठक सिंधुदुर्गात पण आपण करूया. CI इज अ बिगेस्ट इंडस्ट्री बॉडी, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. They are partner with Manav Sadhan Vikas Sanstha. I'll come to Manav Sadhan Vikas Sanstha and how we can collaborate. But that body also can be involved, and we can have a round table of all top players into the field of tourism along with the government agencies in Sindhudurga district as soon as we get over this corona situation little later, but we can do that. Idea is that my role will be, Mr. Venkatesh, you also give me ideas. Your minister, Mr. Prahlad Patel, a very good friend of mine.
I will talk to him. I can get it. So whenever you have any difficulty, you give it to me. You don't try to tell him. I will get it done for me. So we can work as a team in which you all keep giving me the ideas of working together, and we can do that. I want to tell you something which Mr. Venkatesan, you can take it up. Yes, sir. When I was a commerce minister, I had allocated 5,000 crores approved by the cabinet for promotion of all champion sectors. There are 10 champion sectors. One of them is the tourism. So I had suggested to and the proposal has to come to the state government. So I had proposed to the then state government that you may give a proposal for Sindhudurga and Ratnagiri. Why? Because they are the tourism district. You cannot have tourism where there is a desert. So of course there can be desert tourism. But I said, own governments have declared tourism district for Sindhudurg. So we'll give a proposal for this. And I will give the money from the central government. Of course, their proposal never came. But if you can pursue this, I can even talk to the present Minister of Commerce, and because the secretaries, all of them are very good friends of mine, we can get some money released for promotion of tourism activities in Sindhudurga district. Another important thing I'll tell you, which is going to happen in the next few days. I had selected 6 districts of India wherein the district-led growth model was to be implemented. One district is in Varanasi, Prime Minister's own constituency, and only area in which we have taken 2 districts is in Sindhudurga and Ratnagiri. Otherwise, every part of India we have taken only 1 district. The district development plans are ready. These were developed by National Council for Applied Economic Research. I had meetings also with the collector and everybody, including when I came in January. We can include tourism as a major activity for tourism development through the district development plan. It's a Government of India program which I started. I am going to have a review meeting. It was decided in May, but because of Corona, we had to postpone it. Now we are planning it either end of June or early July. You can participate in that. And in that meeting, we can discuss strategies about how to integrate tourism as a driving force for the development of the district economy. Because, you know, and I don't have to mention it because everybody is aware of it, there is no other place I can say where on one side there's a beautiful beaches like this, Arabian Sea, on the other side, the Sahyadri Range, beautiful countryside, fantastic people, everything. So this is the best place to promote it. So we can do that. I'm just mentioning a few points and then we can follow it up. Another thing I would like to mention to you is the role of medical tourism, health tourism. So Manav Sadhan Vikas, the NGO which has been working for the last more than 25 years, I'll just give 1 minute, I'll tell you the background. When I was not even the MP, but I was always interested in Konkan because this is my parents' and my ancestors' birthplace. We have a house in Malvan which is more than 350 years old. Of course, now the house is renovated, but we have been having a house there for 350 years. When I became the chairman of Saraswat Bank, I had prepared a report from Tata Economic Consultancy Service for integrated development of the district. One of the major components was tourism. And that's the report which I submitted to the central government for getting it as a tourism district. And since then, I've been working here. But then we formed Manav Sadhan Vikas Samstha 25 years ago when I became member of parliament. And this has been working a lot. We have got a Jana Shikshan Samsthan, which is approved by the central government, Jana Shikshan Samsthan. So it's a central government activity. We have 3-story building in Oras. You must go and visit it. So we have trained 1 lakh people, and I think Nakul was also on the Jana Shikshan Samsthan board of management. So we have trained so many people, and now we can train more. So the training that you are talking about, Jana Shikshan Samsthan is approved by the central government. We can do that. And then when I was a railway minister, I had asked Konkan Railway to done program for the tourist guides for rickshaw dwellers, for rickshaw operators. Why? Because a budget tourist will come here, cannot afford a service of a guide. If the same rickshaw driver, while he's taking him on a ride, can also explain to him about various historical places. So we can do such extensive training
and even Konkan Railway can join it with us. Your department and Manav Sansan Vikas Sanstha, we can, and Jana Shikshan Sansthan, we can run this guides program together. Another thing I will suggest to you, and then your ministry can join, आणि आपल्या महासंघ पण त्याच्यात काम करू शकतो आणि मानव संसाधन विकास संस्था देखील त्यात योगदान देईल. आम्ही एक सुंदर पुस्तक सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल काढलेलं आहे, सुंदर, युरोपियन फाउंडेशनने केलंय, त्याचं आता लॉन्च करायचंय. दॅट विल लॉन्च एनिवे. बट आय हॅव 2 आयडियाज टू अट्रॅक्ट टुरिस्ट बाबा, त्यामुळे टुरिस्ट आपल्याकडे जास्त प्रमाणावर येते. तुम्ही देखील मला वाटतं चांगलं एक रेस्टॉरंट चालवता ना बाबा, तुमचं हॉटेल पण आहे मला वाटतं. तर आपण एक काम करू शकतो, कोकणाचे निलाताई, तुम्ही ते चांगलं तयार करता, मी फक्त बोलू शकतो किंवा खाऊ शकतो. कोकणाचे खाद्यपदार्थ, कोकणी कुझिन, त्याचं एक चांगल्यापैकी पुस्तक आपण काढूया. ते कसं काढायचं, तर आपल्या मानव संसाधन विकास संस्थेने 450 परिवर्तन केंद्र तयार केली. आपले विलास हडकर हे त्यात काम करतात. प्रत्येक 5 गावाला एक परिवर्तन केंद्र आहे. आज गावोगावी आपली रचना तयार झाली. आता मला वाटतं अशी कुठच्या तरीची रचना कोणाकडे असू शकेल. त्या गावातल्याच मंडळींना आपण सांगायचं की तुमच्याकडची खास जेवणाची पद्धत तुम्ही लिहून आमच्याकडे पाठवा. मग त्यातलं आपण सिलेक्ट करू, काही सगळ्यात प्रत्येक करायची गरज नाही, मग त्याच्यावर एक पुस्तक काढू. त्यामुळे देखील आपल्याकडे टुरिस्ट येतील. बरोबर. त्याचप्रमाणे आपल्याकडची ऐतिहासिक देवळ, त्याचं पुस्तक आता जवळजवळ तयार झाले. देवळच नाही, ऐतिहासिक गोष्टी, त्याचं पुस्तक, सुंदर पुस्तक, हे लुपिन फाउंडेशनने केले, मी केलेलं नाही, परंतु सुंदर पुस्तक. त्याचं प्रकाशन करणं 2 वर्ष 1.5 वर्ष राहिले करोनामुळे. पण अशा तऱ्हेचे देखील गोष्टी मानव संसाधन विकास संस्था आणि आपण एकत्र येऊन आपण काम करू शकतो. कोकण रेल्वेची स्टेशन महासंघाने त्यात इंटरेस्ट घ्यावा. अँड व्यंकटेशन, यू प्लीज टेक इनिशिएटिव्ह. यू कॅन डेव्हलप ईच स्टेशन. This was my idea also at that time. A railway minister also told him, and I started decorating railway station all over India based on this idea, where your ministry also had participated with me. We can make each station as we decorate them with painting, etc., so that when you get down in, say, Kankoli, you can go to Devgarh from Kankoli. So what is the attraction in Devgarh? That Kankoli station can depict. I actually started it. But your ministry can participate. It's not going to cost you too much money for your ministry. A Konkan Railway can also take part into this through their CSR activity. But we can work together. As I was saying, that Manav Sansan Vikas Sanstha and Ayush Ministry, we have signed an MOU to promote medical tourism in Sindhudurga district. And that is going to be extremely interesting. We'll do Panchakarma, everything else, and we can do that. I can go on and on to give you ideas, but we are doing all this, which I told you, each and every activity which I mentioned is already in motion. In fact, in Sindhudurga district, in Jana Shikshan Sansthan, the CI member I told you, the Fiat from Italy, JCB, the big company, Skoda, the big car company, BMW, Tata, Schneider. These are the top global companies who are starting their own investment into Jana Shikshan Sansthan training programs, so people get jobs. Can you imagine? The top companies of the world are starting in Sindhudurga. This was a little bit delayed because of Corona. They are all ready. Their budgets have been sanctioned by the board of directors. So this is a phenomenal change that is going to happen in Konkan. Nobody could even imagine. And I don't do anything unless it is already done. So as I told the CI, now the Maharashtra, the government of India, the Minister for Skill Development is Mr. Mahendra Pandey, who is my dear friend who comes to my house every day. Not every day, most of the days. He told me that this Jana Shikshan Sansthan that you are running is the best in the country. And therefore, they have given us another Jana Shikshan Sansthan in Ratnagiri, already approved. And he came that day with a sanction letter to my house to give it to my wife. So that is the capacity of Manav Sansan and Jana Shikshan Sansthan. And then we have Enterprise Development Institute in Mumbai, which my wife, so all this is done by my wife. I don't do anything. As Neela Lad does more of the work, but somebody else takes credit. The male take credit and the women do the work. That is what is a division of work between male and a female. So they do work and we do take credit. So I take credit, my wife does the work. But I can tell you, this is the amount of work that we can do in Konkan.
institutions are there, infrastructure there. Now there are very good people through this Mahasangh, and it has, as I said in the beginning, young as well as experienced people working together, and then you are supporting it. Thank you. So I think Lord Venkatesha is also there, Lord Dattatreya is also there. Thank So you. there is nothing to worry. So we can really work together. And as I give you some ideas about where we can collaborate, I think if सतीशजी तुम्ही आहात ना कार्यक्रमात, सतीश पाटणकरजी तुम्ही आहे. दिसताय मला, तर सतीशजी मला असं वाटतं मी आता जे काय सांगितलं त्याची एकदा आपण करून कुठे कुठे आपण एक मिनिट्स टाईप आपण काय काय करू शकतो, हाऊ कॅन यू वर्क विथ मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, हाऊ कॅन यू वर्क विथ कोकण रेल्वे, हाऊ कॅन यू वर्क विथ जनशिक्षण संस्थान, एक्सेट्रा वी कॅन ऑल टेक इट फॉरवर्ड. सो बाबा, शेवटी तुम्ही जर सगळ्या गोष्टीचं एकत्रित येऊन करायचं ठरवलं तर मी पूर्णपणे 200% तुम्हाला ह्यासाठी कळवेन. तुम्ही फक्त मला एवढंच सांगायचं काय केलं पाहिजे. आता मगाशी त्यांनी मला परवा सतीशजीने मला एक चांगली कल्पना पाठवली होती की नितीन गडकरींना सांगा, आणि ते सुंदर कल्पना आहे. नितीनशी बोललो, आता त्यांना काही तांत्रिक त्याच्यात गोष्टी आहेत तेव्हा आमच्या एक डिझायनिंग मध्ये बघूया मार्ग काढता येईल, पण ही सुंदर कल्पना आहे. आता सगळ्या कल्पना प्रत्यक्ष येतील असं नाही, पण आपण त्या ज्या ज्या ठिकाणी न्यायच्या त्या ठिकाणी आपण नेऊ. तर मला अशी विनंती करायची आहे की आजचा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आहे. मी तर असं म्हणेन की सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरी ओळख आता जगाला होईल तुमच्या वेबसाईटमुळे, आणि त्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा आहे, सुंदर आहे, परंतु आजचा मी म्हणेन मुलगी चांगली आहे, सगळं काय तिला जेवण करता येतं, सगळं काय सगळं सर्व गुण संपन्न आहे, परंतु बाहेरच्या जगाला कळणार कशी, म्हणून तर दाखवण्याचा कार्यक्रम असतो. मी म्हणेन आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दाखवण्याचा कार्यक्रम, ज्याप्रमाणे मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम होतो तसाच आजचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि म्हणून जितेंद्रजी तुम्ही टाळ्या वाजवल्या तर तुम्हाला आपण एकत्र येऊन काम करूया. टाळी म्हणजे तुमचा हात आणि माझा हात म्हणून टाळी वाजते. आपण एकत्र येऊन काम करूया. उदय कदमजी पण आहे, DK सावंतजी पण आहे, ते सगळी मंडळी थोर मंडळी आहेत, काम केलेलं आहे त्यांनी अनेक वर्ष या कार्यक्रमामध्ये. सगळ्या मंडळींच्या एकत्र सहकार्याने आपण काम करूया. आणि नरेश पेडणेकर पण आहेत कार्यक्रमात. सर्व लोकांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि मी तुमचा प्रतिनिधी म्हणून, फार तर तुमचा दिल्लीमधला प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी, फक्त दिल्लीच्या सरकारमध्येच नाही, इतर सर्व ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला गरज लागेल तिथे तिथे तुमचा प्रतिनिधी मी काम करण्याची निश्चितपणे तुमच्यावर राहीन, याची तुम्हाला मी खात्री देतो. तुमच्या मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आजच्या या सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या कार्यक्रमाला आपले लाडके नेते प्रभूसाहेब यांनी आपला अमूल्य असा वेळ दिला, त्याबद्दल मी महासंघामार्फत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं म्हणजे आभार मानायचंच नाही तर त्यांच्या ऋणात राहण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि महासंघ पर्यटनाच्या दृष्टीने निश्चितपणे काम करेल सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या विकासासाठी. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला भारत सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाचे रिजनल मॅनेजर व्यंकटेशन, त्याचबरोबर नीला लाड मॅडम, उदय कदम, त्याचबरोबर दीपक हरणे वगैरे सर्व मंडळी उपस्थित राहिली, त्या सर्वांचे, त्याचबरोबर आमच्या पर्यटन महासंघाचे कार्यकारिणीचे सर्व सदस्य यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. हा, पण आणि हे जरा फक्त आपण काय काय एक ऍक्शन पॉईंट ठरवूया आजच्या कार्यक्रमातून बोलणं झालं त्याप्रमाणे, आणि आपण पुढे नेऊया. निश्चित निश्चित सर, निश्चित. धन्यवाद.